गुड इव्हनिंग. कसे आहात तुम्ही? व्लॉग सुरू करण्याआधी तुम्हा सगळ्यांना श्रावण महिन्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा. ह्या श्रावण महिन्यामध्ये महादेवाची तुमच्यावर कृपादृष्टी वर्षो आणि तुमच्या सगळ्यांच्या ज्या काही इच्छा असतील, ज्या काही अपेक्षा असतील त्या पूर्ण हो, तुम्हाला दीर्घ आणि निरोगी आयुष्य लाभो हीच महादेवाचरणी प्रार्थना. सो आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही गुड इव्हनिंग म्हणते, मग सकाळपासून लॉक केला नाही. सकाळपासून लॉक केला नाही त्याचं कारण असं आहे की आता आम्ही जिथे स्पेशल ठिकाणी चाललोय तिथला मला तुम्हाला काही व्हिडिओ दाखवायचा आहे. कुठे चाललोय, का चाललोय हे मी तिथे पोहोचल्यानंतर तुम्हाला सांगते. त्याच्यासाठी मी रेडी झालेली आहे, बाहेर आई रेडी आहे, काका पण आलेले आहे. त्यांचं चहा पाणी झालं की मग आम्ही निघतो आणि तिथे पोहोचल्यानंतर तुम्हाला तिथे काय सिनारिओ आहे, काय आहे, म्हणजे मी तुम्हाला दाखवू शकते का नाही मला माहिती नाही. नाही दाखवू शकले तर तोंडी माहिती सांगेल, पण जर दाखवू शकले तर तुम्हाला दाखवेल आणि माहिती सांगेल. सो आता आम्ही रेडी झालो, आता आम्ही तिकडे निघतो आहे आणि आम्ही तिथे पोहोचतो. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि डोंट फॉरगेट टू हिट द बेल आयकन, कारण तुम्ही बेल आयकन नाही दाबलं तर तुम्हाला माझे नवीन नवीन लेटेस्ट येणारे व्हिडिओज कसे दिसतील. सो मी तिथे पोहोचते, तोपर्यंत तुम्ही हे सगळं करा. आपण व्हिडिओ तिथे पोहोचल्यावर. सो गाईज, आज आहे नागपंचमी. तर नागपंचमीसाठी हे प्रत्येक घरात काही काही वेगळं असतं. कुठे पूर्णाच्या याला काय म्हणतात, दिंड म्हणतात ना याला. हां, याला दिंड म्हणतात आणि प्रत्येक घरात वेगळं वेगळं काही ना काही बनत असतं. कुठे पूर्णाचे दिंड असतं, म्हणजे पूर्ण भरून गेलेले. पूर्ण नाही, सॉरी, पुरण ते पुरण भरून केलेले असतात. आमच्याकडे साधे दिंड असतात आणि आईने एक नवीन काय म्हणतात तर एक नवीन प्रकारचे पण केले थोडेसे. जसं पुरण भरतात दिंडात तसं एक वेगळं हे केलंय, ते पण मी तुम्हाला दाखवते काय केलंय ते. आणि तुमच्याकडे काय स्पेशल असतं ते पण मला सांगा आणि बघूया ती काय वेगळं स्पेशल करते, वेगळं काय स्पेशल केलंय तिने ते. होय होय होय, कशी मस्त वाफ निघते. आर्ट, दिस इज अन आर्ट. होय होय होय. आणि ही आर्टिस्ट, क्या बात है. ऐसे नहीं कर सकते लेकिन ऐसे तो कर सकते. तू कैसे भी कर, तू कुछ भी कर. राम राम मंडळी. तर तुम्ही ह्याच्या आधी जी क्लिप पाहिली ती घरी आई स्वयंपाक करत होती नागपंचमीचा. आज आहे नागपंचमी, तर तुम्हा सगळ्यांना नागपंचमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि त्याच्या आधी जेव्हा व्हिडिओ चालू झाला तेव्हा तुम्ही एक क्लिप पाहिली असेल जी मी रविवारी शूट केली होती, कारण आम्ही आत्ता जिथे आलेलो आहे तिथे आम्ही रविवारी पण आलेलो होतो. ते म्हणजे मी तुम्हाला म्हटलं होतं की मी तिथे गेल्यानंतर तुम्हाला दाखवेल एक्झॅक्टली की आम्ही कुठे आलो आहे, काय आलो आहे. पण त्या दिवशी थोडीशी गर्दी होती आणि त्या दिवशी समहाऊ पॉसिबल नाही झालं की आम्ही कुठे आलो आहे, कशासाठी आलो आहे हे तुम्हाला सांगायचं. तर त्या दिवशी मी त्या काकांशी बोलले होते आणि त्यांनी मला सांगितलं होतं की आजच्या दिवशी म्हणजे मंगळवारी नागपंचमीच्या दिवशी तू ये, तुला सगळी जी माहिती, कारण की आज जी गोष्टीसाठी मी इथे आलेली आहे ती गोष्ट आज फायनली इथून निघणार आहे. एका चांगल्या प्रवासाची सुरुवात होणार आहे, माझ्या नाही पण एका चांगल्या प्रवासाची सुरुवात होणार आहे. तर ते काका आपल्याला त्याची सगळी माहिती सांगणार आहेत. तर त्यासाठी मी आज इथे आलेली आहे. आणि त्याची पुढे तयारी चालू आहे. तुम्हाला हा ट्रक दिसत असेल, हा जो ट्रक आहे हा ट्रक आणि ह्याच्यासोबत अजून एक ट्रक आहे. तो कसला आहे, कशाच्या सामानाचा आहे हे मी तुम्हाला मी नाही सांगणार आहे. जे काकांना मी भेटायला आली ते काका तुम्हाला ते सांगणार आहेत, कारण ते एक खूप चांगलं काम करत आहेत. छान काय म्हणूयात आपण त्याला, पुण्याचं काम करत आहेत. आणि ते काम काय आहे, ते कधीपासून करतात, ह्याची सगळी जी माहिती आहे ना ते काका आपल्याला ते देणार आहेत. म्हणून मी तिथे आली आहे. पण ते आत्ता वेगळ्या तयारीत बिझी आहेत. त्याच्यानंतर जो दुसरा ट्रक यायचा आहे, अजून एक ट्रक येणार आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी अजून यायच्या आहेत. तर तोपर्यंत मी त्यांची वाट बघते. तोपर्यंत आपण व्हिडिओला होल्ड लावणार आहोत. आणि एक बेसिक गोष्ट सांगते मी तुम्हाला, म्हणजे कुठे आहे, काय आहे त्याच्याबद्दल. तर तुम्हाला सगळ्यांना प्रचलित आहे की शेगावला गजानन महाराज मंदिर आहे. तर तिथे दरवर्षी जोशी काका म्हणून आहेत, ते
दरवर्षी तिकडे एक अन्नदान करण्यासाठी म्हणून एक अन्नदानाचा ट्रक नाशकातनं घेऊन जातात. ज्या लोकांना प्रॅक्टिकली शेगावला जाणं पॉसिबल नाही आहे ते लोक इथे अन्नदान त्यांच्याकडे करतात. ते सांगतात कधी तुम्ही साखर द्या, कधी तुम्ही साबुदाणा द्या, ह्या गोष्टी ते सांगतात आणि मग त्या गोष्टी ते इथनं गोळा करून शेगावला घेऊन जातात आणि तिथे ते अन्नदान करतात. आता ते अन्नदान कशा प्रकारे करतात, किती वर्षांपासून करतात, कसं करतात, ही सगळी माहिती जी आहे ती मी तुम्हाला ते म्हणजे मी नाही, प्रॅक्टिकली ते काकाच तुम्हाला सांगणार आहेत. सो मी जाते ते काका आता बोलवत आहेत. ते काका आत्ता बोलवत आहेत, तर मी जाते काकांशी बोलते, त्यांचा वेळ घेते. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला तर अजिबात विसरू नका. जर तुम्ही ते केलं तरच तुम्हाला असे छान छान व्हिडिओज बघायला मिळणार आहेत. सो तुम्ही ते करा. तोपर्यंत मी आलेच काकांना घेऊन. सो गाईज, आत्ता आपण जे पाहतोय ते मी तुम्हाला म्हटलं होतं की जोशी काकांना आपण भेटूया. जोशी काका तिकडे उभे आहेत, पण ते हे सगळं सामान जे आहे हे सगळं ट्रकमध्ये चढतं आहे. आता आपण ते पण बघूया. त्या ट्रकमध्ये चढतं ते जरा त्याच्यामध्ये थोडेसे बिझी आहेत. ते जर फ्री झाले, जर आपल्याशी बोलू शकले तर आपण त्यांच्याशी बोलूच नक्की. पण मी तुम्हाला आत्ता व्हिडिओ चालू केला एवढं दाखवण्यासाठी की कुठल्याही अपेक्षेशिवाय आणि कशाही शिवाय हे काम अविरत गेली 7 वर्ष काका करतात. आता मी काकांशी थोडंसं बोलले व्हिडिओ करायला. त्यांच्या व्हिडिओवर म्हणजे इथे लाईव्ह बोलण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नव्हता, थोडासा वेळ होता. पण त्यांनी जेव्हा मला बॅक ऑफ द कॅमेरा सांगितली गोष्ट की ते गेली 7 वर्ष हे काम, म्हणजे त्याची एक बॅकग्राऊंड स्टोरी आहे, हे आहे ते आपण नंतर कव्हर करूच. पण त्यांनी जी आत्ता एक ओघवती माहिती सांगितली की ते गेली 7-8 वर्ष हे काम करता आहेत की जे तुम्ही आम्हाला धान्य गोळा करून द्या, इथे जमवा त्यांच्याकडे आणि देन तुम्ही मग ते शेगावला घेऊन जातात. यावेळेला 2 ट्रक जवळजवळ तुम्हाला दिसत असतील. हा एक ट्रक भरतोय आणि तो दुसरा ट्रक पुढे उभा आहे. आणि हे फक्त नाशिकमधूनच नाही तर सिन्नर वगैरे अशा वेगवेगळ्या ठिकाणून सगळं सामानाचं कलेक्शन करत आहे. तर हे काम गेली 7 वर्ष होतं आहे असं काकांनी आत्ता आपल्याला सांगितलं. आणि आपल्याला दिसत असेल की आत्ता हे सगळेजण जे आहेत, दादा काका वगैरे हे सगळेजण, तर हे सगळे त्या ट्रकमध्ये हे सामान भरत आहेत. आणि आपण बघूयात ट्रक हा इथे उभा आहे जो ट्रक, ह्या ट्रकमध्ये सगळं सामान भरलं जातं आहे आणि हे सामान आता जाणार आहे शेगावला. आणि तिथे त्याचं अन्नदान म्हणजे जे शेगावचं धान्य कोठार आहे तिथे हे अन्न पोहोचवलं जातं. ही माहिती आपल्याला काकांनी आत्ता दिली आहे. तर बाकी चालू आहे सामान लोड होणं. आणि सामान लोड झालं की निघणारे. खरं तर यावेळेला माझी वैयक्तिक इच्छा होती की मी पण जावं, पण काही वैयक्तिक कारणांमुळे मी जाऊ शकले नाही आहेत. आता हे सगळं झालं की ह्या ट्रकची सुद्धा आरती होते. तर सगळं सामान लोड उद्या ट्रकची आरती सुरू झाली की मी तुम्हाला भेटते. गाईज, आत्ता तुम्हाला इथे दिसतंय की मी मगाशी पण लोडिंगचं दाखवलं होतं. आत्ताही ह्या ट्रकमध्ये हे साबुदाण्याची पोती आहे. हा एक ट्रक आहे माझ्या शेजारी जो पूर्ण भरलेला आहे. आणि हा जो ट्रक आहे ना तो आत्ता लोड होतोय. आणि आपल्याला इथे दिसतं आहे की सगळेजण काका वगैरे हे करतात. तर एक महत्त्वाची गोष्ट सांगायची की हे जे ट्रक आहेत ते ज्या काकांचे आहेत ते काका स्वतःसुद्धा इथे श्रमदान करत आहेत. असं अजिबात नाही आहे की इथे जे काम करत आहेत, जे पोतं लोड करत आहेत, सगळं करत आहेत, तर हे आपण म्हणतो ना की सामान लोड करण्यासाठी आलेली, ह्याच्यातलं कोणी नाही आहे. ही सगळी गजानन महाराजांची भक्त मंडळी आहेत जी हे सामान लोड करत आहे स्वेच्छेने, कोणी पैसे देऊन आणलेला कामगार नाही. इथे हे जे ट्रक दिसत आहेत आपल्याला, ह्या ट्रकचे जे स्वतः मालक आहेत ते सुद्धा इथे सगळ्यांच्या बरोबरीने सामान लोड करताना आपल्याला दिसत आहेत. कारण की शेवटी ही गजानन महाराजांसाठी प्रत्येकाची भक्ती आहे, प्रत्येकाची ओढ आहे की त्याच्यासाठी प्रत्येकजण श्रमदान करायला तयार आहे. सो आता फायनली माझ्या माहितीप्रमाणे आता हा ट्रक जवळजवळ लोड होत आला आहे. सगळं सामान जे आहे ते लोड होत आलेलं आहे. आणि इथून पुढे मग आता काय होणार आहे ते बघूयात आपण. आणि पावसालाही सुरुवात झालेली आहे बारीक बारीक. छान वातावरण आहे सगळीकडे.
येस, फायनली ट्रक लोड झाला आहे पूर्ण आता, आणि आता थोड्याच वेळात ट्रकही निघेल आणि आपणही निघूयात घरच्या प्रवासासाठी. नमो अध्यायचे देवताय महागजाननस्य देवता सकल कामनो परिपूर्तिरस्य देवताभ्यो नमः परात् पर परमेश्वर परम देवताभ्यो नमः गुरु गजाननस्य देवताने सकल मनोकामना परिपूर्तिरस्य देवता प्रियतान् नमो सत्य नमः देहि देहि रूपम देहि जयं देहि यशो देहि दिशो देहि परम सुख समृद्धिरस्य देवता प्रियतान् अध्यायचे गुरु गजाननस्य देवताने सकल मनोकामना परिपूर्ति शिवम भवतु अध्यायचे देवता प्रियतान् नमो नमः शांति नाना परिमल सदेवताभ्यो नमः वसुर परिवस्त्रार्थे देवताभ्यो नमः आराध्याय देवताभ्यो नमः आपज्योतिरस्त देवताय नाना विचस्त देवतानि वस्त्रार्थे वस्त्रमस्त देवता प्रियताः नमः आध्याय देवता प्रियताः नमो नमो नमः समर्थ सद्गुरु अध्यायच देवताय महामंगलस्य देवता प्रियतां नमः सर्वदा सर्वसिद्धिरस्य देवताभ्यो नमः अस्त्र शस्त्रास्त्र देवता प्रियतां नमः सकल कामनो परिपूर्तिरस्य देवता प्रियतां नमो सुभ्यो नमो अध्यायच देवताय महामंगलस्य देवताने परात् पर परमेश्वर परम देवताभ्यो नमः गुरु गजाननस्य देवताने सकल मनोकामना परिपूर्तिरस्य देवता प्रियतां नमः आपज्योतिरस्य देवताने परब्रह्मायस्य देवताय महामंगलस्य देवता प्रियतां नमः सर्वदा सर्वसिद्धिरस्य देवता प्रियतां नमः स्तुभ्यो नमः मंगलस्य देवताभ्यो नमः अध्यायच गुरु गजाननस्य देवता प्रियतां नमः स्तुभ्यो नमः जय गजानन जय गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन श्री गजानन चला इकडे बाऊली नवीन फळे मॅडमला येऊ दे रे काळा कोणता चला घ्या. हा इकडे बोललं वाढवलं की बा कसं असतं एकदा उभा कुठला तो मग फायनली गाईज जोशी काकांकडून आत्ता घरी आलेली आहे. पाऊस वगैरे होता सगळं, त्याच्यामुळे मी मध्ये कुठेच काही शूट केलं नाही. आरती झाली आणि मी निघाले. सो आता घरी आलेली आहे आणि तुम्ही अवस्था बघतच असाल, अतिशय खराब झालेली अवस्था. सो पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना नागपंचमीच्या शुभेच्छा. आय नो तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत राम राम मंडळी.